सुंदर मनामध्ये भरली नाही रे होणार. हा अंतर्ज्ञानी आहे ना तू, सगळ्याचं सगळंच कळतं तुला. हे पाय दादा, तुला मी शांतच असतो का नाही घरी, त्यावरनं राडा कायला होईल, कायला संशय येईल तुझा, आहे का नाही? काय झालं ते अंदाज व्यक्त करायला अंतर्ज्ञानी नाही असावं लागत. हे जे दिलंय ना खांद्याच्या वर चालवायचं ते सगळं कळतं. चालव ना मग तू. मी चालवतो. आईचा फोन घे घे. हाय. हा कुठं आहे बाबा तू? इथेच आहे बाहेर आलो. हा ये लवकर. का बरं, काही झालं का? तू घरातनं बाहेर पडला त्याला लय वेळ होऊन गेला रे. मग ये आता, वाट पाहू लागले मी. हा आलो आलो आलो, 1 मिनिटात आलो. हा ठेवते. हा आलो. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, आई वाट बघू राहिली ना घरी. जातो मी घरी. अभिमन्यूला ती का खरंच सॉरी. आणि थँक्यू, तुम्ही मला मदत करताय त्यासाठी. ए दादा, थँक्यू काय म्हणतो तू? नाही तर काय, आम्ही आहे तुझ्या बरोबर, नको टेन्शन घेऊ. अबे खरंच ना दादा, मी हाय तुझ्या बरोबर म्हणलं ना, तू जो बी काही निर्णय घेशील मी तुझ्या पाठीशी असेल. 3 महिन्यानंतर. हो नाही म्हणजे निर्णय वेगळा होण्याचाच राहणार आहे. तो आता राहू दे किंवा 3 महिन्यानंतर. पण आता तू म्हणून राहिला म्हणून थांबवतो मी 3 महिने. ठीक आहे, बोलू आपण. पडू मी. हा चल. सिक्रेट ठेवायचं, सांगायचंच नाही काय बनवलंय ते. बेस केलं. काय म्हणले? हा तू बाहेरच आहे म्हणला. मी आलीत का? हा येऊ लागला लगेच. तुला खरंच असं म्हणायचंय का अभ्या? काय हे जर दादानं वेगळं व्हायचा निर्णय घेतला तर तू त्याची साथ देणार? ती नौबतच नाही येऊ द्यायची. वहिनींची बोलून मी त्यांचं भांडण मिटवणार आहे, नको टेन्शन घेऊ. अबे तू खोटं कायला बोलतो रे? काय झालं ते, मी जर खरं बोललो असतो ना तर एकतर त्यांना लग्न मोडलं असतं किंवा दारू न पिण्याचं वचन. आणि आपल्याला हे दोन्ही बी नको आहे, नाही का? सत्यवानाचे अवतार, कळतंय का? अर्थात. खोटं बोलण्यात बी. अभ्या, मला वाटलं तू दादा वहिनींबद्दल बोलतोय. त्याबद्दलच बोलतोय मी. हा मग आहे मी बरोबर. मी वहिनींशी बोलतो, तू दादाशी बोल. चालेल. दादानं आता फक्त स्वतःहून म्हणलं पाहिजे की हे लग्न मी मोडणार नाही. तसं नाही झालं तर लय वांदे होतील माझे. नाही मी त्यांचा संसार टिकावा, चांगला सुखाचा व्हावा असं वाटतं मला. दादानं जर हट्टच केला ना वेगळं व्हायचं, मी त्याला काही बोलू बी शकणार नाही. म्हणजे साथ नाही देणार मी त्याला, पण विरोध बी नाही ना करू शकणार. ग्वाही देऊन बसलो ना त्याला. म्हणून काय आहे ना, मी असं काहीच केलं नाही. लय छान आहे ना तू, सगळं कळतं तुला. हा मग हा बापू, हा बाहेरच आहे, मी येते. बर चला निघते. थांब गेलं ते 5 मिनिट. अभ्या, तुझ्या खोटं बोलण्याचा ना लय ओव्हरडोस झालाय मला. निघते आता, दे इकडं. बाय. काय खोटं शिजतंय डोक्यात? तुला प्रपोज करायचं.
सुंदरा